मुख्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजेपर्यंत एमपीएससीच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा मला मोठ्या आंदोलनाची घोषणा करावी लागेल असा निर्वाणीचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। पीएसआय आणि एसटीआय परीक्षा पुढे ढकलून परीक्षार्थींना 1 वर्षाची मुदतवाढ द्यावी एवढीच या मुलांची मागणी आहे। ती सरकारकडून मान्य करून घेण्यासाठीच जरांगे पाटील यांनी देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या 5 तासापासून पुण्यातील नदीपात्रात आंदोलन करणारे मनोज दादा जरांगे पाटील आहेत। मुख्यमंत्र्यांवरती आमचा खऱ्यानंच विश्वास याच्यासाठी आहे की पोरांनी इथं आल्यावर सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी त्यांची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं आजच्या आज हा विषय मार्गी काढा। त्याकरता अधिकाऱ्यांनी काढला नसेल आणि काढलंय सोपं आहे हो, याला आचारसंहिताचं आणि त्याचं कारण सांगायचं काय गरज आहे। ही परीक्षा फक्त पुढे घ्यायची, ते पोरं तुमचे आहेत तसेच हे तुमचे आहेत, सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत आणि लाख लेकरांचं वाटोळं करायचं असं कुठं सरकार असतं का? मग याचे दुष्परिणाम निवडणुकीवर सुद्धा होणार आहेत, 100% होणार आहेत। कारण तुम्ही चूक तुमची जानेवारी डिसेंबर मध्ये 2025 जाहिरात काढायची, तुम्ही जुलैमध्ये काढली, वाटोळं केलं तुम्ही, निवडणुका तुमच्या आणि तुमच्या निवडणुकासाठी लाख पोरांचा तुम्ही बळीचा बकरा बनणार का त्यांना? ही पद्धत चांगली नाही। म्हणून मी आता मुख्यमंत्र्यांच्या वैदिशला बोललोय, मंत्री महोदय विखे पाटील साहेबाला बोललोय, असे शेलार साहेब मंत्री महोदयांना बोललोय, मुरली यांना मोहोळ साहेबांना मंत्री महोदयांना सुद्धा बोललोय, उदय सामंत साहेबांना बोललोय, सगळीकडे सांगितलंय की हा विषय मार्गी तुम्ही काढा, हे पुढे ढकला। तुम्ही पुढे ढकलल्याशिवाय पर्याय नाही, यांना पुढे ढकलणंच आहे। 1 वर्षाची त्यांना सवलत पाहिजे वयवाढीची, का देत नाहीत तुम्ही? चूक तुमची, कस का देणार नाहीत तुम्ही? मला भूमिकेत उतरायला लावू नका। मी आलोय म्हणजे तुम्ही सोपं समजायचं नाहीये, तसल्या भानगडी बी करायचं नाही। पुन्हा रात्री केल्या तशा नसतं महाराष्ट्राला सगळं गबाळ इकडे ट्रॅक्टर आणि ट्रकांची पण भरून येत असतं। मग परवा दिवशीच परीक्षा आहे, वेळ अगदी कमी आहे, काही करता येतं? त्यांच्या जर डोक्यात आलं की हे लाख पोरांचं वाटलं नाही होऊ द्यायचं, हे पोरं त्यांचे आणि सगळ्या जाती धर्माचे, तर ते काही पण करू शकते। रात्रीत मोकळे होते ना, बघतो मी रातभर वाट बघतो। आंदोलनाची जी दिशा आहे ती पुढे ठरणार आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर वांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।